बोरगाव खुर्द इथं क्षुल्लक कारणावरून पुतण्यानं केला काकाचा खून। पिंजर पोलिसांनी केली आरोपीला तात्काळ अटक। अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरगाव खुर्द इथं 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेतीच्या वादावरून काकावर पुतण्यानं विळानं सपासप वार करून जीवानं ठार मारले। या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गंगाधर दराडे, पीएसआय गजानन रहाटे, बीट जमादार दत्तात्रय चव्हाण, सुमेध मोहोळ हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे। सदर घटनेचा तपास पिंजर पोलीस करत आहेत। प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा बोरगाव खुर्द येथील गोपाल मोतीराम ढोरे वय वर्ष 48 आणि विशाल विलास ढोरे वय वर्ष 22 यांचे मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचा वाद सुरू होता। दरम्यान 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास गोपाल मोतीराम ढोरे यांच्या मालकीचा बैल आरोपी विशाल विलास ढोरे यांच्या शेतातील धुऱ्यावर चरत गेला होता। या दरम्यान दोघेही शेतामध्ये उपस्थित होते। यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। तुझा बैल माझ्या शेतात आला, तू लवकर तुझा बैल पलटून घे असं म्हटलं होतं। तर यावर मृतक गोपाल ढोरे यांनी विशालला म्हटलं की तू शेतात आहे, तिकडून तूच माझा बैल पलटून दे असं म्हटलं। या गोष्टीवरून वाद निर्माण झाला। शिवीगाळ करून धमकी देण्यात आली। त्यानंतर गोपाल मोतीराम ढोरे हे बैलबंडीनं घराकडे येत असताना निर्गुणा नदीच्या पुलावर आरोपी विशाल ढोरे यानं आपले काका गोपाल मोतीराम ढोरे यांच्यावर विळानं सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले, त्यांचा खून केला। सदर घटनेची माहिती मिळताच पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे, पीएसआय गजानन रहाटे, बीट जमादार दत्तात्रय चव्हाण, जमादार सुमेध मोहोळ, पिंजरचे जमादार चंद्रकांत गोरे इत्यादींनी सर्व स्टाफ घटनास्थळी दाखल झाला। घटनेचा पंचनामा करून त्यांनी माहिती घेतली। त्यानंतर तेजस तुळशीराम ढोरे वय वर्ष 19 यानं पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली। त्यामुळे आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रसारित बातमीमध्ये मृतक गोपाळ ढोरे यांचं छायाचित्र दिसत आहे। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दराडे आणि पीएसआय गजानन रहाटे व त्यांचा स्टाफ पुढील तपास करत आहे असं ठाणेदार दराडे, पीएसआय रहाटे, जमादार दत्तात्रय चव्हाण यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांना तशी माहिती दिली आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।